नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरापुढी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीचं आमरस। तर त्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहेत 3 मीडियम आकाराचे आणि साखर घेतलेली आहे थोडीशी आणि वेलची। तर आंबे मी आता या पद्धतीने असे कट करून घेणार आहे। हे बघू शकता, आता आंब्याचा सीझन जोरदार चालू आहे आणि काही ना काही पदार्थ होतच असतात, पण मी हे घरगुती पद्धतीचं थोडंसं काहीतरी वेगळं असं आमरस बनवलेलं आहे। तर हे बघू शकता, या पद्धतीने मी हे कट केलेले आहेत आणि हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, हे मी असे मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आंब्याचा सगळा गर काढून घेणार आहे। मी या पद्धतीने काढला आहे। तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने जर काढता येत असेल तर काढू शकता। या पद्धतीने काढल्यामुळे काय होतं, तर आपला जो सगळा गर आहे आंब्याचा तो अगदी व्यवस्थितपणे येतो। हे बघू शकता तुम्ही। तर मी आता सगळा गर हा भांड्यात काढून घेणार आहे आणि त्यामध्येच मी आता ह्या छोट्या 4 वेलची घेतलेल्या त्या देखील भांड्यामध्येच टाकणार आहे, म्हणजे त्या छान वाटल्या जातील। आणि त्यामध्येच 1 चमचावर साखर घालणार आहे आणि ते मिक्सरला वाटून घेऊया। त्यामध्ये एक थोडंसं छोटी वाटी मी दूध घातलेलं आहे आणि हे बघा, आपला आमरस रेडी आहे आणि किती छान मस्त असं मिक्सरला ते बारीक देखील झालेलं आहे आणि दिसायला कलर देखील खूप असा मँगो कलर जो आपण म्हणतो तो खूप असा डार्क मस्त कलर पण आलेला आहे आणि वास पण खूप छान येतोय वेलची टाकल्यामुळे। तुम्हाला नसेल टाकायची, नाही टाकलात तरी देखील चालेल, पण मी घातली आहे त्यामुळे वास आणि चव खूप छान येते। तर हे बघू शकता किती छान कलर दिसतोय आणि गार्निशिंगसाठी मी थोडेसे आंब्याचे तुकडे देखील त्याच्यावर घातलेले आहेत। हे बघा किती छान दिसते आपली रेसिपी। तर कशी वाटली माझी नवीन रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या नवीन रेसिपीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।